प्रॅक्टिस 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील एक्झाम्पल नंबर 4 बघूया. 6x minus 4y is equal to minus 12. 8x minus 3y is equal to minus 2. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. सगळ्यात पहिल्यांदा झाला एक नंबर नाव देऊन 6x minus 4y is equal to minus 12. 8x minus 3y is equal to minus 2. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड स्टेप काय करायची, ह्याला आपण कम्पेअर करायचं. लेट्स कम्पेअर इक्वेशन 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. याने काय होतं, आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज मिळतात. मग a1 is equal to 6, b1 is equal to minus 4 and c1 is equal to minus 12. Same, a2 is equal to 8, b2 is equal to minus 3 आणि c2 is equal to minus 2. आता काय करायचं, आपली 12, 32, 13 ची ट्रिक यूज करायची. विच ट्रिक? 12, 32, 13. तर डी काढायचं आहे. तर 12 म्हणजे a1 a2 b1 b2. a1 काय आहे 6 8 b1 minus 4 minus 3 आणि तो काय करायचं मल्टिप्लाय 6 multiplied by minus 3 minus 8 multiplied by minus 4. 6 3 18 पण मायनस चा 18 हा मायनस साईड त्यांचा 8 4 32 पण मायनस चा 32. ठीक आहे. मायनस 18 मायनस मायनस प्लस चे 32. समजलं? हा. मायनस 18 मायनस प्लस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 32 मधनं 18 गेले उरले 14 पण प्लस चे 14 कारण की 32 ला मोठं चिन्ह आहे म्हणजे डी किती आला 14. आता dx काढायचं आहे. dx चा काय 12 32. 32 म्हणजे काय c1 c2 b1 b2. c1 c2 b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे, c1 किती आहे -12 -2 -4 -3. मग घ्या -12 -2 -4 -3. ठीक आहे. -12 इंटू -3 -12 इंटू -3 हा मायनसचा साईन -4 इंटू -2 -12 इंटू -3 36 आणि -4 इंटू -2 प्लसचा 8 36 मध्ये 8 गेले उरले 28. मग dx किती आला प्लसचा 28. समजलं? आता dy काय 12 32 13. 13 म्हणजे a1 a2 c1 c2. a1 ची किती व्हॅल्यू आहे 6, a2 8, b c1 -12 c2 -2. यांच्यामध्ये काय करायचं मल्टिप्लाय 6 multiplied by -2 minus -12 multiplied by 8. 6 to the 12 पण मायनसचा 12 आणि हा -12 इंटू 8 96 पण मायनसचा 96. हा मायनसचा 12 हा मायनस मायनस प्लसचा 96. ठीक आहे. समजलं? आता 96 मधनं 12 गेले उरले 84. समजलं? 12 96. ठीक आहे. आता पण प्लसचे का मायनसचे
तर प्लसचे, कारण की 96 मोठा आहे म्हणून प्लसचे 84. डी वाय किती आला 84. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काढायच्यात एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज. मग एक्स ची व्हॅल्यू काढायला dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू किती आली 28. डी किती आलाय 14. मग किती आलं 14 म्हणलं 14 14 28. x इज इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू काढायला dy अपॉन डी. dy किती आलाय 84 अपॉन डी किती आलाय 14. 14 के 14 14 84. y किती आला 6. मग सोल्युशन काय आलं आपलं, सोल्युशन फॉर द गिवन इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 2, 6. ठीक आहे, समजलं सगळ्यांना.